नमस्कार मित्रांनो. कल्पना करा, मुंबई ते नागपूर फक्त काही तासांमध्ये, मुंबई ते नवी मुंबई फक्त काही मिनिटात आणि या महाराष्ट्रामध्ये हजारो लाखो रोजगार संधी. हे काही स्वप्न नाही, हे आपल्या महाराष्ट्रामध्ये लवकरच वास्तव्यात घडणार आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये असे 5 मेगा प्रोजेक्ट सुरू होत आहेत, त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप काही बदल घडणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. तर हा व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण सुरू करूया. सर्वप्रथम बोलायचं म्हणजे की समृद्धी महामार्ग. सर्वात आधी बोलूया हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाबद्दल. सुमारे 701 किलोमीटर लांबीचा हा एक्सप्रेसवे मुंबईला थेट नागपूरशी जोडतो. हा महामार्ग सुरू झाल्यानंतर विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रवास अधिक वेगवान झाला आहे. पूर्वी 15 ते 16 तास लागणारा प्रवास आता जवळपास 8 तासांमध्ये पूर्ण करणे शक्य होत आहे. पण या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा फक्त प्रवास पुरता मर्यादित नाही. महामार्गालगत औद्योगिक क्षेत्र, लॉजिस्टिक पार्क, कृषी प्रक्रिया केंद्र आणि नवीन गुंतवणुकीसाठी संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे हजारो नव्हे तर लाखो रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. दुसरं म्हणजे अटल सेतू. दुसरा प्रकल्प म्हणजे अटल सेतू, जो भारतातील सर्वात लांब समृद्धी पूल म्हणून ओळखला जातो. या पुलामुळे मुंबई आणि नवी मुंबई मधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. याचा प्रवास मोठा फायदा म्हणजे की आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, JNPT बंदर आणि आसपासच्या औद्योगिक क्षेत्रांना अधिक वेगवान कनेक्टिव्हिटी मिळत आहे. यामुळे नवी मुंबई परिसरात रिअल इस्टेट उद्योग आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळत आहे. तिसरं म्हणजे मुंबई मेट्रो नेटवर्क. मुंबई शहरासाठी आणखी एक गेम चेंजर म्हणजे मुंबई मेट्रो प्रकल्प. मुंबई आणि उपनगरांमध्ये शेकडो किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क विकसित केलं जात आहे. नवी मुंबई मेट्रो मार्गे सुरू झाल्यापासून लोकल ट्रेनवरील ताण कमी होईल, प्रवासाचा वेळ वाचेल आणि लाखो नागरिकांना अधिक आरामदायी प्रवास करता येईल. याशिवाय वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्याची ही मेट्रोची भूमिका असणार आहे. चौथं, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन. चौथा प्रकल्प म्हणजे देशातील पहिली हायस्पीड बुलेट ट्रेन. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणारी ही ट्रेन ताशी 320 किलोमीटर वेगाने धावणार आहे. हा प्रकल्प केवळ वेगवान प्रवासासाठी नाही, तर भारतामध्ये आधुनिक रेल्वे तंत्रज्ञान, नवीन कौशल्य विकास आणि भविष्यातील हायस्पीड रेल्वे नेटवर्कसाठीही मात्र टप्पा मानला जात आहे. आणि शेवटचा आणि पाचवं म्हणजे ही वडनवर बंदर. आणि आता सर्वात महत्त्वाचा प्रकल्प पालघर जिल्ह्यात उभारला जाणार असताना वडनवर बंदर. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भारताला जगातील सर्वात आधुनिक आणि मोठ्या खोल पाण्याचे बंदरांपैकी एक बंदर मिळणार आहे. यामुळे कंटेनर वाहतूक, निर्यात, आयात आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला मोठी चालना मिळेल. तज्ज्ञांच्या मते हा प्रकल्पामुळे लाखो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होऊ शकतो आणि महाराष्ट्रात जागतिक लॉजिस्टिक हब बनण्याच्या दिशेने मोठा पाऊल टाकेल. तर मित्रांनो, समृद्धी महामार्ग, अटल सेतू, मुंबई मेट्रो, बुलेट ट्रेन आणि वडनवर बंदर हे 5 प्रकल्प केवळ रस्ते आणि पूल नाहीत, हा महाराष्ट्राला भविष्यातील आर्थिक विकासाचा मजबूत पाया आहेत. तुमच्या मते या 5 प्रकल्पांपैकी सर्वात जास्त फायदा महाराष्ट्राला कोणत्या प्रकल्पामुळे होणार आहे? तुमचं मत खाली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगा. थँक्स.